तुझी दिन रात झरे जणू घन हा सुखाचा सांग सावरू तोल कसा मी वेड्या मनाचा सुख दुःखाच्या वाटेवरती होऊन राहू सोबती तू तिथे अनुरागाच्या वळणावर दे विश्वासाची सावली तू तिथे तू तिथे राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं भो रामो वरानने इति श्रीबुधकौशिक विरचितं श्रीरामरक्षा स्तोत्र संपूर्णम्। ओम शांति शांति शांति। आयुष्यमान भव। छान वाटतं ग तुझ्या तोंडून ऐकायला हे। माझी आई मला नेहमी सांगायची, संध्याकाळच्या वेळी घरात दुपारती फिरवली ना की मनातल्या सगळ्या चिंता नष्ट होतात आणि मग ही वास्तुदेवता पण आपल्यावर खूप प्रसन्न राहते। पण काय ग, तू कुठल्या चिंता मांडल्यास देवा पुढे? आहेत का काही? नाही, तसं नाही, पण कधी कधी खूप अस्वस्थ वाटायला लागतं। तुला बरं वाटतंय ना? मग म्हण, आम्हालाही आनंदच आहे त्यात। हा कोट असाच अजून का ठेवलाय यांनी? हा धुवायला पाहिजे। सत्यजितने स्ट्रिक्टली सांगितलंय हा कोट धुवायचा नाही म्हणून। का? कोणत्या तरी मुलीचे हात आहेत म्हणे, तिने चिखल लावला होता आणि त्याला तो त्याचा इतका मोठा अपमान वाटला, तो कायम लक्षात राहावा म्हणून त्यांनी सांगितलं हा कोट कधी धुवायचा नाही। सत्यजित त्याचा झालेला अपमान कधीही विसरत नाही। नाही, बरं बघू आपण। हो चालेल ना, चालेल चालेल, हो काही प्रॉब्लेम नाही, चालेल। मी बोलते, म्हणजे बोलून बघते त्यांच्याशी। बरं, हो का? बरं। तुम्ही कधी आलात? हॅलो, मी नंतर करू का? बरं, बाय बाय बाय। तुम्ही कधी आलात? बराच वेळ झाला। सॉरी, माझ्या लक्षात नाही आलं। दुपारपासून 3दा फोन केला तुला, 3 वेळेला कॉल वेटिंगवर। तुला येत नाही का दुसरा फोन रिसीव्ह करता? नाही, म्हणजे मी बघितला कॉल तुमचा, पण काय? आणि असा कोणाचा फोन होता की तू माझा फोन नाही घेऊ शकलीस? खूप दिवसांनी फोन आला होता आईचा, मग खूप वेळ बोलत होतो आम्ही। आत्तापर्यंत नाही, म्हणजे आईचा फोन झाल्यावर माझ्या लक्षात नाही राहिलं तुम्हाला फोन करायचं। आय एम सॉरी। मग आत्ता कोणाचा फोन होता? आत्ता मधुराचा फोन होता आणि काकूही बोलली माझ्याशी। तुमच्याबद्दल विचारलं तिने। कोणी? काकूने। ठीक आहे। हा नवीन फोन
तुझ्यासाठी. तुझा हा नंबर जगात फक्त माझ्याकडे असेल. या नंबरवर मी जेव्हा फोन करेन तेव्हा हा नंबर लागायलाच हवा. बॅटरी लो नाही, नेटवर्क बिझी नाही, कॉल वेटिंग नाही. कळतंय? हो ठीक आहे. खूप आठवण येते ग तुझी. दिवसभर ती सगळी धावपळ, त्या लँड डिलिंग्स, ती सगळी झकझक, आणि मग अशात तुझी आठवण येते. आणि त्यावेळी जर तुझ्याशी बोलता नाही आला ना तर खूप अस्वस्थ व्हायला होतं. सॉरी, असं नाही होणार परत. मी असं होऊच देणार नाही. का? एवढी आठवण येते माझी? येत नाही असं म्हटलं तर. पण मला नाही पटत ते. मंजिरी, हा कोट घेऊन काय करतेस तू? मंजिरी हा कोट धुवायला टाकायला चालली होती. बरं माझं लक्ष गेलं म्हणून मी तो घेऊन आले कपाटात ठेवायला. पण सत्यजित, असं काय आहे या कोट मध्ये? म्हणजे तो कोट असा न धुता किती दिवस ठेवणार आहेस? मी जेव्हा मंजिरीला पहिल्यांदा बघायला गेलो होतो तेव्हा हाच कोट घातला होता. पण तेव्हा एका आगाऊ मुलीनं हे डाग या कोटवर लावले होते. का? कारण माझ्या गाडीनं तिच्या बॉयफ्रेंडच्या अंगावर चिखलाचे शिंतोडे उडाले होते. खरं तर मला अशा अवतारात पाहून सरनाईकांनी रिजेक्टच करायला हवं होतं. पण सरनाईकांनी कोट नाही पाहिला, कोटाच्या आतला माणूस पाहिला. आणि विश्वासानं त्यांची मुलगी माझ्या हाती सोपवली. या कोटवरचे हे डाग कधीच पुसले जाता कामा नयेत. माझा विश्वास आहे ती मुलगी मला पुन्हा भेटेल. आणि जेव्हा ती मला भेटेल तेव्हा तेव्हा काय करणार आहेस तू? कळेल तुला. प्रिया, प्रिया काय करतील का ते? तुला काय वाटतं? तर सत्यजितच्या मनात कोणती शिक्षा आहे ते नाही सांगता येणार. मला मला खूप भीती वाटते. का? तुला का भीती वाटते? प्रिया, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. मग सांग ना. अगं ते म्हणजे मला सांगता नाही येते. पण एक मिनिट, मला शांतपणे नीट सांग
का सांगायचंय तुला? ते म्हणजे मंजिरी, तुम्ही एक मिनिट आधी मला सांगून जा, काय बोलायचं होतं? मी नंतर सांगते. मंजिरी, मला तुला काहीतरी सांगायचंय. अगं ते म्हणजे मला सांगता नाही येते पण ए मंजिरी. हा गुरुजी, मी बोलते. तुम्ही बघितलं का मुहूर्त? परवा? नाही, मला बोलावं लागेल त्यांच्याशी. ठीक आहे, मी बोलते आणि मग तुम्हाला सांगते. ठीक. हा आई. अगं मी आता गुरुजींशी बोलले. ते म्हणाले की परवाचा मुहूर्त चांगला आहे. कसला? अगं तुझा गर्भदान विधी नाही का करायचा? करायचा ना परवा? चालेल. तुला चालेल ग, पण सत्यजितचं काय? त्याला आहे का ये? वंच, तू बोल ग सत्यजितची. त्याला सांग परवा थोडा वेळ काढून ठेव म्हणून. मी गुरुजींना तसं कळवते. एकदा हा विधी झाला की तुम्ही दोघं हनीमूनला जायला मोकळे. काय वंच, मी काय म्हणते? तो हार गळ्यात घालायचा असतो, त्यासाठीच आणलाय तो. मग का नाही येतो गळ्यात अजून? मी दिलेला हार तुला आवडला नाही का? नाही आवडला? आवडला. मग तो काय देवघरात ठेवलाय पूजा करण्यासाठी? देवघरात ठेवायचा होता का पूजेसाठी? सॉरी, मला माहित नव्हतं. तो हार गळ्यात घालायचा असतो, त्यासाठीच आणलाय तो. मग का नाही येतो गळ्यात अजून? आई नाही फसणार आहे. नाही, आई म्हणत होत्या की परवा मुहूर्त आहे पूजेचा. कसली पूजा? तुम्हाला काहीच कसं माहित नाही? आजचं सेन्सेक्स काय आहे? कसली पूजा? गर्भाधानाची. म्हणजे? आई म्हणत होत्या की पूजेनंतर तुम्ही म्हणजे आपण जाऊ शकतो. जाऊ शकतो? कुठे? तुम्हाला हेही माहित नाही? कुठे? मी नाही सांगणार. नाही सांगणार? माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीस तर त्याची शिक्षा काय होते माहिती आहे ना? माहिती आहे, पण मला नाही भीती वाटत त्याची. नाही वाटत? नाही.
नाही वाटत? नाही. नाही वाटत. आपण राणाला भेटायला चाललोय. मी पण तयार होते. म्हणजे तुझी परमिशन असेल तर मी पण तुमच्या बरोबर. हो चालेल ना. नाही. का? खूप दिवस झालेत मी पण राणाला भेटली नाहीये. मग मराठी भाषा कळत नाही का? आणि तुला जायचंच असेल तर नंतर जा. हा माधव बोल. ओके व्यवस्थित आहे ना तो? त्याला त्रास नाही झाला ना फार? व्हेरी गुड. हो चालेल. मी सत्यजितला सांगते. ओके. काय? नाही अरे काही नाही. माधवचा फोन होता. राणाचं वॅक्सिनेशन झालं ना, त्याला काहीही त्रास झाला नाही. आता त्याची तब्येत एकदम व्यवस्थित आहे. राणा कोण? कोण राणा म्हणजे? तुला माहिती नाहीये? सत्यजित, तू तिला काही सांगितलेलं दिसत नाहीये. माझा मित्र आहे. अच्छा. मग कुठे असतात ते? माझ्या आजच्या मीटिंग्स काय आहेत? बरं ठीक आहे, ते सगळं कॅन्सल करा. मी येत नाही आज ऑफिसला. आणि हो, जर जगबुडी आली तरच मला फोन करा. या. तुझ्याकडे 10 मिनिटं आहेत. तर आपण राणाला भेटायला चाललोय. मी पण तयार होते. म्हणजे तुझी परमिशन असेल तर मी पण तुमच्या बरोबर. हो चालेल ना. नाही. का? खूप दिवस झालेत मी पण राणाला भेटली नाहीये. मग मराठी भाषा कळत नाही का? आणि तुला जायचंच असेल तर नंतर जा. तू अजून इथेच उभी आहेस. दहा मिनिटं. अगं जा. अहो हो. आत्या, मी मरणाच्या दारात असताना तो ऑफिसला गेला होता. माझ्या बर्थडेला त्यांनी कधी सुट्टी घेतली नाही. अरे इतकंच काय, जो माणूस स्वतःचे कपडे खरेदी करायला कधी सुट्टी घेत नाही, तो माणूस आज कालच्या पेक्षा वेगळा असतो ना. अगं तू कालची गोष्ट करायलीस. आजचं चित्र वेगळं आहे. पण का झालंय सात्या? त्या मुलीने एकदा विचारलं कोण राणा, तर ते दाखवायला तो तिला फार्म हाऊस वर घेऊन जातो. अगं पण बाळे, तूच विषय काढलास ना त्या जनावराचा. कुठून विषय काढला असं झालंय मला. अगं भले भले पुरुष लग्नानंतर बदलतात. बायकोच्या ताटाचं मांजर बी होत. मी सत्यजितचं तसं होऊ देणार नाहीये. आता काय बी होऊ शकत नाही बघ. तुझ्या भातातले समदे बाण संपले आणि जे होते ना ते बी मेले बोथटच निघाले. आणि तुला काय वाटतं, सत्यजित तिला तिकडं राणाला भेटायला घेऊन गेलं? म्हणजे प्रिया भोळी आहेस ग तू, लय भोळी आहेस. एक मिनिट आत्या.
तुला नक्की काय म्हणायचंय? ये बघ, दोघच तिकडे गेली आणि तुला येऊ नको म्हणून सांगितलं. विचार कर.